चला नमस्कार, मी पी थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. आरोग्य विभागाच्या भरतीचा मागचा जो कालच्या डेटला GR बघितला, त्याच्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला बऱ्याच पोस्टविषयी प्रश्न विचारले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औषध निर्माण अधिकारी त्याचबरोबर बाकीच्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर त्याच्या थोडक्यामध्ये 2021 मध्ये पात्रता काय होती, तर सिलेबस काय होता, कुठले विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल होतं, एक्सपिरियन्स होता किंवा नव्हता, सिलेबस काय होता, येणाऱ्या एक्झामसाठी सिलेबस काय असेल, सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण प्रत्येक गोष्ट त्या तुमच्यासाठी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर सिलेबस सांगेल, मागची ॲडव्हर्टाइजमेंट सांगेल, कुठले विद्यार्थी फ्रेशर विद्यार्थी पात्र आहेत किंवा नाहीत, एक्सपिरियन्स लागेल किंवा नाही, सिलेबस काय होता, प्रश्नपत्रिका कशी होती, एक्झाम कोणी घेतली होती, निगेटिव्ह सिस्टम होती किंवा नव्हती, या सर्व गोष्टी मला तुम्हाला केअरफुली समजून सांगायच्या आहेत. त्याच्यामुळं व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करत असाल तर तुम्ही स्क्रीनवरती इथं बघत आहात अशा प्रकारचा आपला ड्रग इन्स्पेक्टर नावाने हा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे. तुम्ही बघू शकता 3062 मेंबर तुम्ही याच्यावरती बघू शकता. आणि ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड जेही महत्त्वाच्या नोट्स असतात, क्वेश्चन पेपर असतात किंवा ज्याही मला तुम्हाला अपडेट द्यायचे असतात स्पेसिफिकली ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामबद्दल, तर तुम्हाला मी या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही इथं बघू शकता. ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स अशा प्रकारची टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन सर्च करून या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. जर तुम्हाला MPSC ड्रग इन्स्पेक्टर या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं असेल, नक्कीच तुम्हाला हे टेलिग्रामचं चॅनल युजफुल ठरेल. त्याचबरोबर बाकीच्या ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर फार्मसी ऑफिसरसाठी स्पेसिफिकली, तर त्याचं आपलं आयडियल फार्मसी कोचिंग हे चॅनल आहे. याच्यावरती जवळपास 10,297 मेंबर तुम्ही बघू शकता. याच्यावर फक्त फार्मसीचं मटेरियल तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर जनरल ज्याही आरोग्य विभागाचे एक्झाम होत असतात त्याच्यासाठी आपलं हे जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याचंच PV थोरात नोट्स म्हणून असेल किंवा PV थोरात अकॅडमी म्हणून असेल मराठी, हे चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. सर्व लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत किंवा टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही सर्च करून हे चॅनल जॉईन करू शकता. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाचा सिलेबस, महत्त्वाच्या वेगवेगळ्या पोस्ट, त्याची कशाप्रकारे एक्झाम झाली होती, त्या सर्व गोष्टी तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न करेन. सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करूयात की कशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट होती 2023 मध्ये. ज्याही आरोग्य विभागाच्या एक्झाम तुमच्या झालेल्या होत्या, कशा प्रकारची पात्रता होती, कशा प्रकारचा सिलेबस होता, कशा प्रकारची इलिजिबिलिटी तुम्हाला बघायला भेटली होती, त्या सर्व गोष्टी तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं पूर्ण हे नोटिफिकेशन. गटकंस वर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2023ला. सगळ्यांना माहिती होतं सगळ्यात मोठी भरती 2023ला आपली आरोग्य विभाग असेल, तुमची DMER असेल, त्याच्याबरोबर तुमची जिल्हा परिषद असेल. या 2023-24 मध्ये भरपूर मोठ्या एक्झाम तुमच्या झाल्या होत्या. त्याच्यापैकी आपल्या बऱ्याच जणांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. अशा प्रकारे खाली तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट दिल्या होत्या. त्याच्यामध्ये वाहन चालक असेल, आपली खाली औषध निर्माण अधिकारी सुद्धा आहे 9 नंबरला, ECG टेक्निशियन असेल, क्षय किरण वैज्ञानिक अधिकारी असेल. अशा वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही बघू शकता. जवळपास 26 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट 2023 मध्ये भरल्या गेल्या होत्या. आणि ह्याच पोस्ट तुम्ही काल मी तुम्हाला जो GR डिस्कस केला आरोग्य विभागाचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम अशाच प्रकारच्या पोस्ट वेगवेगळ्या तुम्हाला बघायला भेटल्या होत्या. जवळपास इथं दाखवल्याप्रमाणे एकूण पदसंख्या तुम्हाला शेवटच्या कॉलममध्ये इथं ते तुम्ही बघू शकत होते. आपल्या औषध निर्माण अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या जागा होत्या. टोटल खाली आल्याप्रमाणे जवळपास 804 जागाची ही परमनंट भरती तुम्ही बघितली होती. वेगवेगळे त्याच्यामध्ये विभाग दिले होते, जसे की खाली पुणे तुम्ही विभाग बघू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट दिल्या होत्या. कुठल्या ठिकाणी कुठल्या कॅटेगरीसाठी कुठल्या संचालनामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत त्या तुम्ही इथं बघू शकत होता. अशा प्रकारची पूर्ण ओव्हरऑल जी आहे ती ॲड होती. आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं आहे की इलिजिबिलिटी काय होती मागच्या एक्झाममध्ये, आणि तीच इलिजिबिलिटी राहणार. इलिजिबिलिटीमध्ये काही चेंज होत नाही. त्याचबरोबर एक्सपिरियन्सच्या बाबतीमध्ये असेल, फ्रेशर विद्यार्थी भरू शकत होते किंवा नाही भरू शकत होते, एक्झामचा पॅटर्न काय होता, ह्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून आता जी नवीन येणारी ॲड असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. किंवा अभ्यास करत असताना आपल्याला सिलेबस काय होता मागच्या एक्झाममध्ये, कशा प्रकारचा पॅटर्न त्याच्यामध्ये विचारला होता, त्या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. अशा प्रकारची पूर्ण ही ओव्हरऑल आवड होती. याच्यामध्ये टेस्टिंग करा आता खाली आपण बघू आणि इलिजिबिलिटी एकदा चेक करूया आपण. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्म भरण्यासाठी काय तुमची पात्रता त्याच्यासाठी लागत होती. त्याच्या अगोदर वयमर्यादा मिनिमम तुमचं 18 वर्ष वय याच्यासाठी असणं गरजेचं होतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कालच्यासुद्धा व्हिडिओवरती कमेंट केलं की आपलं जी वयमर्यादा आहे ती काय असली पाहिजे. तर कमीत कमी आपलं वय 18 वर्ष असलं पाहिजे. जर तुम्ही मॅक्झिमम वयाचा जर विचार केला
तर अमागास म्हणजे ओपन विद्यार्थ्यांसाठी 40 वर्ष तुम्ही बघू शकता, म्हणजे कमीत कमी तुमचे जास्तीत जास्त तुमचे 40 वर्ष, कमीत कमी 18 वर्षापासून जास्तीत जास्त तुमचे 40 वर्ष वय असेल तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता, जर तुम्ही ओपन असला तरी चालेल. त्याच्यानंतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा अनाथ ही जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये जवळपास हायर एज लिमिटचा विचार केला तर 45 वर्षापर्यंत तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकत होता, या भरतीसाठी फॉर्म फिलअप करू शकत होता. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे असतील त्यांनासुद्धा 45 वर्षाची ही हायर एज लिमिटची मर्यादा आहे. अंशकालीन कर्मचारी असतील त्यांच्यासाठी जवळपास 57 वर्षाची जी आहे ती एज लिमिट आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग जे फिजिकली चॅलेंज पर्सन असतील, भूकंपग्रस्त पर्सन असतील किंवा प्रकल्पग्रस्त ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्या लोकांसाठी 47 वर्षाची हायर लिमिट आहे. म्हणजे मिनिमम 18 वर्ष आणि हायर जवळपास 47 वर्ष, 57 वर्ष, 45 वर्ष आणि 40 वर्ष अशी मिनिमम आणि मॅक्झिमम तुम्हाला मी वयोमर्यादा सांगितलेली आहे. त्याच्यानंतर दिव्यांग माजी सैनिक असतील तर 47 वर्ष, माजी सैनिक असेल तर सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष, अशा प्रकारचं हायर एज लिमिट तुम्हाला मी सांगितली. मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम सांगितल्याप्रमाणे तुमची जी ही कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता तर ती तुम्ही एज लिमिट तुम्ही इथून चेकआउट करू शकता. तर लक्षात आलं, एज लिमिटचं आपण इथं बघितलं. बाकी गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत, बाकीचे कंपल्सरीसुद्धा गोष्टी नाही आहेत. त्याच्यानंतर खाली बघा परीक्षेचे स्वरूप, खाली तुम्ही बघू शकता गट क पदाकरिता, गट क म्हणजे ग्रुप सी आणि आपली फार्मसी ऑफिसर असेल, तुमचं आरोग्य सेवेतल्या बाकीच्या पोस्ट असतील, ANM असेल तर किंवा आरोग्य सेवक असेल, ECG टेक्निशियन, सर्व ज्या पोस्ट आहेत त्या गट क मध्ये येतात. तर गट क पदाकरिता 100 प्रश्न असलेली 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. मागच्या प्रश्नपत्रिकेत सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती सेपरेट तुम्हाला व्हिडिओसुद्धा देईल मी आरोग्य विभागाचा, फार्मसी ऑफिसरचा, की कशा प्रकारचा पॅटर्न 2023मध्ये 24मध्ये विचारला गेलेला होता, कशा प्रकारचे प्रश्न सिलेबस कॉपीला धरून विचारले होते का धरून विचारलेले नव्हते, पुस्तकाची लिस्ट, ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरती येत्या दिवसामध्ये भेटून जातील. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण 100 प्रश्नाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येते. लक्षात येते, 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण, अशी 200 गुणाची तुमची ही एक्झाम होणार होती. विषयाशी निगडीत तांत्रिक व्यावसायिक संवर्गातील पदासाठी 80% गुण हे पदाशी निगडीत असतील, तांत्रिक शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील व उर्वरित 20% गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. तर आता याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यावरती सगळ्यात शेवटी तुम्हाला मी त्याचं दोन्हीचं कम्पॅरिझन सुद्धा सांगितलेलं आहे. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग असं सेपरेशन करून सांगितले. थोडक्यात खाली गेल्यानंतर पुन्हा डिटेल चर्चा करेलच, पण सध्या जी आरोग्य विभागाची एक्झाम आपली मागच्या 2023मध्ये राबवण्यात आली होती आणि आता जी थोड्या दिवसामध्ये राबवली जाईल, ज्याचा GR मी काल तुमच्याशी डिस्कस केला, तर त्याच्यामध्ये ज्या टेक्निकलच्या पोस्ट असतील, टेक्निकल म्हणजे कुठल्या पोस्ट, आपला औषध निर्माण अधिकारी असेल, तुमचा ANM असेल, तुमचा ECG टेक्निशियन असेल, तुमचा आरोग्य सेवक असेल, तर ह्या ज्या टेक्निकल पोस्ट ज्या येतात आरोग्य विभागामध्ये, तर याचा टेक्निकलचा सिलेबस 80% याच्यामध्ये विचारला जाईल आणि बाकीचे जे रेग्युलर पोर्शन आहे ज्याच्यामध्ये मराठीचं ग्रामर असेल, इंग्रजीचं ग्रामर असेल, मॅथ, रिजनिंग असेल, GS GK असेल, हे जे 4 महत्त्वाचे सेक्शन आहेत तर त्याचे 20 मार्क हे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिडर केले जातील किंवा त्याचे 20% गुण हे त्याच्यामध्ये असतील. लक्षात येते, हे फक्त मी बोलतोय ज्या गट क मधील टेक्निकल पोस्ट आहेत त्यांच्यासाठी 80% तुमचा सिलेबस हा टेक्निकल तेवढे असेल. म्हणजे जर आपली फार्मसी ऑफिसरचा जर आपण विषय कन्सिडर केला तर 80% प्रश्न म्हणजे 80 प्रश्न हे आपल्या फार्मसीच्या सिलेबसवरती विचारले जातील आणि 20 प्रश्न तुमचे मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GS GK या सब्जेक्टवरती विचारले जातील. लक्षात येतं, एवढं क्लिअर झालं. ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदासाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये विचारले जातील. तर लक्षात येते, ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर म्हणजे ज्या पोस्टसाठी मिनिमम डिग्री ही पात्रता असेल त्या पदासाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमात विचारले जातील. म्हणजे जे प्रश्नाचं माध्यम असेल ते इंग्रजी असेल. ज्याही पोस्टची बेसिक एलिजिबिलिटी ही मिनिमम डिग्री आहे, मिनिमम पदवी आहे, त्या सर्व पोस्टसाठी तुमची जी लँग्वेज असेल तर लँग्वेजचं जे बॅरियर आहे ते तुमचं इंग्रजीमध्ये असेल. त्याच्यानंतर खाली वाहन चालक या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 20 प्रश्नाकरिता 40 गुणाची व विषयाधारित 80 प्रश्नाकरिता 160 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येतील. तर बाकीच्या ज्या पोस्ट आहेत आपल्या ज्याच्यामध्ये वाहन चालक असेल त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे तुम्हाला 4 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे. गटकन संवर्गातील पदाकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील. जवळपास 120 मिनिटे म्हणजे तुम्हाला 2 तास आहे. त्या 2 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुणाची तुमची ही एक्झाम असणार आहे. एवढं क्लिअर झालं. निवड पद्धती, उमेदवाराची निवड संगणक
आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड तुमच्या ऑनलाईन टेस्ट होईल MCQची, त्याच्यावरती तुमचं जे सिलेक्शन होईल. सध्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत नवीन लोकांना माहिती नाही आहेत आणि येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाच्या ठरतील, फक्त तेवढ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करेल. बाकी फीस वगैरे हे आपल्यासाठी सध्या महत्त्वाचं नाही. खाली आल्यानंतर आता पोस्टनुसार ज्या तुम्हाला बेसिक एलिजिबिलिटी दिलेली आहे तर ते आपण डिस्कस करूया. सध्या ह्या ज्या गोष्टी आहेत तुमचे सर्टिफिकेट असतील, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, हे आपल्याला बघायचं नाही. जेव्हा केव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये गाईड करेल. आता खाली एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल दिलेले आहेत. शैक्षणिक अर्हता आता काय असणार आहे, आता केअरफुली लक्षात ठेवा. जुन्या लोकांना माहिती असेल, नवीन लोक येत्या 2-3 वर्षामध्ये जे पासआउट झाले, फार्मसी असेल, तुमचे नर्सिंगमध्ये असतील, आरोग्यसेवकच्या बाकीच्या डिग्रीमधले असतील, किंवा ओव्हरऑल जेही लोक आता आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी प्रिपेअर करणार आहेत, कोणतीही तुमची डिग्री असू द्या, तर तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचे त्या सर्व पोस्टची जी पदाची शैक्षणिक अर्हता आहे तर ती एकदा केअरफुली तुम्हाला या चार्टमधनं बघून घ्यायची आहे. गृहवस्त्रपाल, हाऊस लिनन कीपर जर या पोस्टसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर त्याच्यासाठी कशा प्रकारची बेसिक एलिजिबिलिटी आहे ही सर्व तुम्हाला इथे दिली आहे. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजन बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग. तर काही पोस्टसाठी अशा प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल, भांडारणी वस्त्रकला असेल, याच्यासाठी काय बेसिक एलिजिबिलिटी दिलेली आहे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये याच्यामध्ये बघायला भेटतील. सर्व PDF सांगितल्याप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल झालेल्या आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. 8 नंबरच्या पोस्टकडे या. आपला औषध नियमन अधिकारी, फार्मसी ऑफिसर, काय तुमची बेसिक एलिजिबिलिटीसाठी असणार आहे आणि आता येत्या भरतीसाठी सुद्धा हीच बेसिक एलिजिबिलिटी असेल, कुठल्याही प्रकारचे चेंजेस ह्याच्यामध्ये होणार नाही. Possesses degree in a pharmacology from the recognized institution and registered as a pharmacist as per the Pharmacy Act 1948, diploma in pharmacology and registered as a pharmacist under the Pharmacy Act 1948 along with 2-year experience as a pharmacist in a government or semi-government or accredited hospital or private registered pharmacy. अशा प्रकारची तुमची जी आहे ती बेसिक एलिजिबिलिटी तुम्ही याच्यामध्ये बघू शकत होतं. याच्यामध्ये दिल्याप्रमाणे जर तुमचा डिप्लोमा झाला असेल, तुमचं डिग्री झाला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं तुम्ही हे फॉर्म फिलअप करू शकत होता. डिग्रीला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटला, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम द रजिस्टर इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर फार्मासिस्ट ॲज अ फार्मसी ॲक्ट 1948. ही जर तुमची डिग्री झाली असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये मॅन्डेटरी नव्हता. पण खाली आणखीन तुम्ही बघू शकता ऑर किंवा जर तुमचं डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला मात्र 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याचा मागितला होता. खाली तुम्ही चेक करू शकता अलॉंग विथ 2-year एक्सपिरियन्स ॲज अ फार्मासिस्ट इन अ गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट और ॲक्रेडिटेड हॉस्पिटल और प्रायव्हेट हॉस्पिटल. ज्या लोकांची डिग्री झाली त्यांना कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला फार्मसीसाठी लागत नव्हता आरोग्य विभागामध्ये, पण ज्या लोकांचं डिप्लोमा झालेलं आहे, 2 वर्षाचं फार्मसी झालेलं आहे, त्यांना मात्र 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं होतं. मग तो एक्सपिरियन्स गव्हर्नमेंटचा असेल, सेमी गव्हर्नमेंटचा असेल, तुमचा प्रायव्हेटचा असेल, कुठल्याही प्रकारचा मेडिकलवरती तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्हाला ह्या पोस्टसाठी अप्लाय तुम्ही करू शकत होता 2023मध्ये. कदाचित अशाच प्रकारची जर बेसिक एलिजिबिलिटी आता येणाऱ्या आपल्या आरोग्य विभागामध्ये जर राहिली तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना मात्र 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कशा प्रकारचा असतो याच्यावरती सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फॉर्मॅट टाकला आहे. काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला त्याच्यावरती डिटेल चर्चा करेल. क्लिअर झालं. फार्मसी ऑफिसरबद्दल जी तुमची बेसिक एलिजिबिलिटी होती, जी महत्त्वाची पात्रता होती, त्या सर्व ईच अँड एव्हरी पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. तुमच्या मनामध्ये आता कुठलीही शंका नसेल फार्मसी ऑफिसर या पोस्टबद्दल. बाकीच्या ECG टेक्निशियन, डायटिशियन, डेंटल मेकॅनिक, डायलिसिस, स्टाफ नर्स असेल याची पात्रता तुम्ही इथे बघून घेऊ शकता. तुम्हाला काही अडचणी असतील, काही गोष्टी समजत नसतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याच्याबद्दल विचारू शकता. भले तुमची पोस्ट कुठलीही असेल तरी मला तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा टेलिग्रामवरती प्रश्न विचारू शकता. नक्कीच त्याचं तुमच्या प्रश्नाचं समाधान मी त्याच्यामधनं करेल. आता ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, वेगवेगळ्या पोस्ट पुढे त्याची पात्रता दिलेली आहे. ज्याही एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करतात त्या पोस्टचं जी एलिजिबिलिटी आहे केअरफुली इथून वाचून घ्या. सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेत मी, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. आणि खाली आल्यानंतर असे व्यवस्थित आरोग्याच्या जे महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत त्याच्या कॅटेगरीनुसार अशा प्रकारचं तुम्हाला व्हॅकन्सी मॅट्रिक्स त्यांनी 2023मध्ये दिलं होतं. आता थोड्या दिवसांमध्ये जर ह्या गोष्टी जर फास्टमध्ये झाल्या तर अशाच प्रकारची आपली नवीन आरोग्य विभागाची ॲड तुम्हाला बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची एलिजिबिलिटी त्याच्यामध्ये आणि व्हॅकन्सी मॅट्रिक्स सिलेबस सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये आरोग्य विभागाकडून भेटल्या जातील. तर एवढं क्लिअर झालं. आपण महत्त्वाच्या ज्याही गोष्टी जुन्या ॲडमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न माझा होता, किंवा जेही तुमचे नवीन विद्यार्थी असतील
किंवा जुने विद्यार्थी असतील, जेही महत्त्वाचे काही प्रश्न होते, मनामध्ये डाऊट होतं, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमधून क्लिअर करायचा प्रयत्न केला. आता हे झाल्यानंतर जो सिलॅबस तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे, नेमका तो सिलॅबस आता जुना काय होता तर ते आपण इथं डिस्कस करूया. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अँड सिलॅबस फॉर द पब्लिक डिपार्टमेंट ग्रुप सी, 15 कॅडेट, 54 पोस्ट, अशा 54 वेगवेगळ्या पोस्ट होत्या 50 कॅडर्समध्ये. त्याचा सिलॅबस तुम्हाला डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलेला आहे. खाली तुम्हाला परीक्षेचे स्वरूप थोडक्यात दिलेलं सांगितल्याप्रमाणे 200 गुणाची एक्झाम तुम्हाला सांगितली मी. एका प्रश्नात 2 गुण त्याच्याबद्दल बोललो. बाकी मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर कशामध्ये असेल, बाकी वाहन चालक पदासाठी काय विशिष्ट गोष्टी दिल्या त्या बघितल्यात, गटकसाठी कालावधी 2 तासाचा, सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्यात मी. आता पोस्टनुसार ज्याही पोस्टचा तुम्हाला अभ्यास करायचा किंवा ज्या पोस्टसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल त्या पोस्टचा सिलॅबस तुम्ही इथून बघून घ्या. सर्व डिटेलमध्ये सिलॅबस दिलेला आहे. आता आपण इकडे वळणार आहोत फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी या पोस्टकडे. नेमका त्याचा कुठल्या प्रकारचा सिलॅबस होता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी डिस्कस करेल. अशा प्रकारे 9 नंबरची पोस्ट होती आपली फार्मसी ऑफिसरची, औषध निर्माण अधिकारी. याच्यामध्ये काय सिलॅबस दिलेला आहे तो बघा. आरोग्य विभागाने पहिल्या सेक्शनमध्ये इंग्रजीचा सिलॅबस दिलेला होता, ज्याच्यामध्ये सब पॉईंट ग्रामरमध्ये अशा प्रकारचा पॉईंट होता, ज्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनॉम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्सेस अशा प्रकारचे जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत इंग्रजी ग्रामरमधले ते दिले होते. व्होकॅब्युलरीमध्ये यूज ऑफ ॲडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन्स अशा प्रकारचे टॉपिक होते. फिलिंग द ब्लँक्स इन सेंटेन्सेस, सिम्पल सेंटेन्सेस अँड स्ट्रक्चर अशा प्रकारचा इंग्रजीचा सिलॅबस होता. 2 नंबरच्या सेक्शनमध्ये मराठीमध्ये व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्व सामान्य शब्दसंग्रह हे महत्त्वाचे टॉपिक होते. प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. आणि योग्य जोड्या लावा, त्याच्यामध्ये लेखक त्याने लिहिलं पुस्तक किंवा लेखक त्याचं नाव अशा प्रकारचे टोपण नाव, थोडक्यात असे प्रश्न विचारले गेले होते. सिलॅबसला धरूनच TCSनी प्रश्न विचारले होते, त्याच्यामुळे सिलॅबस कॉपी तोंडपाठ असणं आपल्यासाठी गरजेचे आहे. सेक्शन 3मध्ये जनरल नॉलेज होते, त्याच्यावरती करंट अफेअरवरती इंडिया आणि महाराष्ट्राच्या लेवलवरती प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री असेल, इंडियन जिओग्राफी असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, जनरल सायन्स, स्पोर्ट, कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज अशा प्रकारचे जनरल नॉलेजमध्ये महत्त्वाचे सेक्शन होते, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिक्स, त्याच्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स अशा प्रकारचा सिलॅबस तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटीमध्ये बघायला मिळाला होता. आणि सेम या सिलॅबसवरती प्रश्न विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे फार्मामध्ये कुठला सिलॅबस त्यांनी दिला होता तो बघूयात. जनरल फार्मॅकॉलॉजी, टाईप 1 टाईप ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग डोसेस फॉर्म, बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी, न्यूरो फार्मॅकॉलॉजी, सायकोफार्मॅकॉलॉजी, कार्डिओस्क्युलर फार्मॅकॉलॉजी, इटपेनॉलॉजी, डेंटल फार्मॅकॉलॉजी. कॉलेजमध्ये अशा प्रकारचा सिलॅबस होता. आणि तुम्ही जर आता कारागृहाची एक्झाम तुमची दिली असेल, व्यवस्थित घरी आल्यानंतर जर प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला नक्कीच सिलॅबसमधनं सगळ्या गोष्टी इथंच क्लिअर होतील. आता प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर त्या एक्झामचं जे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आहे ते आपण घरी येऊन करणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की प्रत्येक एक्झामचं प्रिपरेशन करत असतील, मग ते तुमची गट क असेल, गट ड असेल किंवा क्लास 1ची एक्झाम असेल, आपल्याला पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस किंवा आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न हे सिलॅबसवरशी विचारलेले आहेत, मागच्या वेळेस आयोगाने असेल, कोणतीही बॉडी असेल तुमची TCS, IBPS किंवा MPSC आयोग असेल तर त्यांनी कशा प्रकारचे प्रश्न आपल्या सब्जेक्टवरती विचारलेत तर त्याचं ॲनालिसिस आपल्याला करणं नेहमी खूप गरजेचं असतं. कोणत्याही टॉपरचा जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितला तर तुम्हाला तो पहिली हीच गोष्ट सांगेल की अभ्यासाचं प्रिपरेशन सुरुवात करत असताना आपल्याला पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, प्रश्नपत्रिका बघणं गरजेचं आहे, प्रश्नपत्रिकेची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हे सांगतो काय मी, आता हे तुम्ही सिलॅबस इथून जर फार्मॅकॉलॉजीचा जर बघितला आणि जर कारागृहाचा पेपर जर तुम्ही आता उचलून बघितला, आता झालेला 40 मार्क, तर त्याच्यामुळे तुम्हाला सरळ गोष्टी इथंच क्लिअर होतील. जनरल फार्मॅकॉलॉजीमध्ये तुम्हाला बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन विचारली होती, त्याच्यानंतर इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन याच्यावरचे प्रश्न विचारले होते, टाईप 1 ड्रग, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन याच्यावरती प्रश्न विचारले होते, तुमची कार्डिओस्क्युलर फार्मॅकॉलॉजी याच्यावरती प्रश्न विचारले होते, इंडियन फार्माकोपियाचं एडिशन तुम्हाला विचारलं होतं, त्याच्यानंतर खाली हॉस्पिटल फार्मसीचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, FDA ड्रग अँड फूड ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावरती प्रश्न विचारले, फार्मसी ॲक्टवरची डेफिनेशन तुम्हाला विचारली, ड्रग अँड कॉस्मेटिकमधील प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते,
त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसीवरती जो सिलेबस जवळपास 20-30% तर कम्युनिटी फार्मसीवरती सिलेबस तुमचा विचारला होता. इसेन्शियल ड्रग लिस्ट तुमच्या चिल्ड्रनसाठी कधी पब्लिश केली होती, पहिली लिस्ट कधी पब्लिश केली होती, याच्यावरती प्रश्न विचारले होते. म्हणजे आता मी बघा तुम्हाला एक त्याच्यानंतर GMPवरती प्रश्न विचारले होते. जवळपास सर्वच पॉईंट मी तुम्हाला इथे हायलाईट करून तुम्हाला सांगितले की प्रश्न कसे विचारले होते. कुठलाच पॉईंट सुटला नाही सिलेबस कॉपीमधला जे की आताच्या कारागृहाच्या तुमच्या एक्झाममध्ये त्याच्यावरती प्रश्न विचार केला नाही. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की TCS सध्या कुठल्याही सिलेबसच्या बाहेर प्रश्न विचारत नाही. सिलेबस कॉपी जर तोंडपाठ केली तर कुठेही आपल्याला जास्त फापट पसारा करण्याची गरज नाही. जरी तुमचा अभ्यास आतापर्यंत तुम्ही केला नसेल, नवीन पासआउट असाल, आता जस्ट तुमची डिग्री झालेली असेल, तर कुठेही कन्फ्युजन न होता व्यवस्थित सिलेबस कॉपी तोंडपाठ करणे, कॉलेजचं क्लासिफिकेशन करणे आणि व्यवस्थित प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर भरपूर वेळेस सॉल्व्ह करणे, दिवसभरात कमीत कमी 2-3 प्रश्नपत्रिका सोडवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. लक्षात येतं आहे? सांगण्याचा उद्देश एवढाच होता, सिलेबसला धरून अभ्यास करणे, बाकीचा फापट पसारा करायचा नाही. कमी वेळ असेल तर क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करणे, क्लासिफिकेशन करणे, त्याच्यानंतर सिलेबसला धरून जेही महत्त्वाचे प्रश्न असतील ते कव्हर करायचा प्रयत्न करणे. तर अशा प्रकारचा पूर्ण हा फार्मसी ऑफिसरचा सिलेबस होता. हे सर्व तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही कमी वेळामध्ये करावी. आता ही जरी एक्झाम झाली तर आपल्यासाठी ह्या एक्झामचं टार्गेट आहे ड्रग इन्स्पेक्टरबद्दल. मी तुम्हाला आजच जवळपास 109 जागेचं जे मागणी पत्रक आहे तर ते आयोगापर्यंत पोहोचलेलं आहे. तर त्याच्यावर सुद्धा MPSCने जर सिरियसपणे विचार करून लवकर जर त्याच्यावर तर व्हॅकन्सी मॅट्रिक्स जर काढलं तर तीसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे सर्व फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. फक्त D फार्मसीचे विद्यार्थी ज्यासाठी कॉलेज इलिजिबल नाहीत, B फार्मसी M फार्मसीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स नाही. जर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आपल्याकडे भरपूर आता येणाऱ्या 2025मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. AMC एक्झाम आहे तुमची RRBची एक्झाम आहे, कारागृहाची आत्ताची एक्झाम तुम्ही दिली. आता येणाऱ्या पुन्हा ह्या 2 एक्झाम आरोग्य विभागाच्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातील. ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल, कुठेही आपल्याला खंड पाडणार नाही. कंटिन्यू एक्झाम चालू आहेत. फक्त आपली प्रॅक्टिस, आपला अभ्यास, आपलं रिव्हिजन जास्तीत जास्त करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. वेळेचा तंतोतंत उपयोग करून आपण घेतला पाहिजे. जर 2025मध्ये आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, आपल्याला आपल्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक मिनिटाचा हिशोब आपण त्याच्यामध्ये लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. आता सांगितलेल्या सर्व महत्त्वाचे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी एक आणखीन महत्त्वाची अपडेट देईल तुम्हाला मी की जर एक्झाम TCSनं कंडक्ट केली तर काय असू शकतो पॅटर्न, आणि जर तुमच्या आरोग्य विभागाने जर कंडक्ट केली तर तुमचा पॅटर्न काय असू शकतो. आता इथं तुम्हाला मी 2 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग. आता आरोग्य विभाग तर बोलतोय आपण, मागच्या वेळेस आरोग्य विभागाची एक्झाम त्याच्यामध्ये 261 जागा होत्या आणि जिल्हा परिषदमध्ये 540 जागा होत्या. कंपनी जिल्हा परिषदची IBPS होती आणि आरोग्य विभागाची TCS होती. आता येणारी जी आपली ॲड आरोग्य विभागाची आहे त्याच्यामुळे कदाचित TCS ही एक्झाम घेऊ शकतं. पॅटर्न कसा होता जिल्हा परिषदचा, आता 60 आणि 40, 60 मार्क तुमचे फार्माचे होते आणि 40 मार्क तुमचे हे टेक्निकलचे होते. आणि आरोग्य विभागामध्ये जे की कालचा JR मी डिस्कस केला त्याच्यामध्ये 80% फार्मा, 20% मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग. दोन्हीकडे पण वेळ 120 मिनिट म्हणजे 2 तास. दोन्हीकडे पण निगेटिव्ह सिस्टीम नव्हती. भाषा मराठी आणि इंग्रजी दोन्हीकडे पण होती. फार्मसीमध्ये जे प्रश्न विचारले ते फक्त इंग्लिशमध्ये होते, ते पण दोन्हीकडे. GK मराठीचे आणि मॅथचे प्रश्न इंग्लिश मराठी दोन्हीकडे पण सारख्या पद्धतीचे होते. तर अशा प्रकारचं लक्षात येते. अशा प्रकारचा पूर्ण हा एकंदरीत पॅटर्न होता आरोग्य विभागाचा आणि जिल्हा परिषदचा. TCSनं जर एक्झाम घेतली तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ज्याच्यामध्ये 80% फार्मा आणि 20% मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग. IBPSनं जर एक्झाम घेतली तर 60% मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग आणि 40% फार्मसीचे प्रश्न असतील. आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी इथं क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुमची फॉर्मची इलिजिबिलिटी, तुमचा सिलेबस, त्याच्यानंतर एक्झाम कोणी घेतली तर काय होऊ शकतं, सर्व गोष्टी, सर्व प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. आणि जर एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल, मग ती ड्रग इन्स्पेक्टर असेल, तुमची औषध नियमन अधिकारी असेल येणाऱ्या आरोग्यासाठी, तर आपले महत्त्वाचे पुस्तकं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. आणि नवीन 4-5 दिवसामध्ये आणखीन पुस्तक याच्याच जोडीला मी लॉन्च करत आहे. दोन्ही पुस्तकं जर आपण बघितली तर दोन्ही पुस्तकं मिळून जवळपास 15 ते 16,000 MCQ तुमच्याकडे प्रॅक्टिससाठी अवेलेबल होऊन जातील. तर हे पुस्तकं नक्कीच येणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरतीसाठी, तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरच्या भरतीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील, महत्त्वाचे ठरतील. तुम्ही हे दोन्ही पुस्तकं Amazonवरती, फ्लिपकार्टवरती परचेस करू शकता. महत्त्वाची अडचण असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला मी तिथून अवेलेबल करून देईल.
अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाची अपडेट तुम्हाला व्हिडिओला यूट्यूब चॅनलवरती देत असतो मी. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकता. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.